संभाजी महाराज असे योद्धे होते. 9 वर्षाच्या कार्यकालामध्ये 120 लढाया लढल्या. त्या प्रामुख्याने मुघल, सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्या विरुद्ध होते. पण एकही लढाई ते हरले नाहीत. इतिहासाच्या पानावरती असा एक वीर होऊन गेला ज्याची वीरता ऐकण्यासाठी आपण प्रत्येक जणांनी हा चित्रपट त्या ठिकाणी जाऊन पाहणं गरजेचं आहे. असा हा वीर शेर शिवाजीचा छावा संभाजी महाराज एकही लढाई हारले नाहीत मित्रांनो. पण हे सगळं घडत असताना संभाजी महाराजांना हरवण्यासाठी दिल्लीच्या तख्तावरून दख्खनच्या या छाव्यापुढे नतमस्तक होण्यासाठी 8 लाखाचं सैन्य घेऊन 20,000च्या या छाव्याला, 20,000 मावळ्यांच्या या लीडरला हरवण्यासाठी औरंगजेब या दख्खनमध्ये आला. पण संभाजी महाराज हे खऱ्या अर्थानं मावळ्यांचा स्वाभिमान होते, मराठ्यांची अस्मिता होते. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं स्वराज्य, ज्यांनी स्वतःच्या रक्ताने सिंचन करून जे जीवित ठेवण्याचं काम केलं, ते छावे होते संभाजी महाराज. त्यांनी 9 वर्ष औरंगजेबाला गोल गोल फिरवलं या महाराष्ट्राच्या मातीत, या दख्खनच्या मातीत. पण त्यांचा गोल कधी पूर्ण होऊ दिला नाही मित्रांनो, कधीच होऊ दिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज असताना सुद्धा, 9 वर्षाचं हे चिमुरड बालक असताना सुद्धा छळ कपटानं त्या ठिकाणी आग्र्यामध्ये बंदी केलं होतं. पहा, मुघलाची छावणी, शासक औरंगजेब 8 लाख सैन्याच्या मध्ये अगदी शेर वडिलांसोबत हा छावा त्या ठिकाणी उभा होता, डगमगला नाही. 8 लाख सैन्य असो, मुघलांचं साम्राज्य असो, नवे आग्र्याचे काही किल्ला असो, तटबंदी असो, छावा विचार करत होता कसं या ठिकाणाहून सही सलामत बाहेर पडायचं. आज आपल्या पोर असेल तर विचार करतं की वाचेल का नाही बाबा या ठिकाणाहून, एखाद्या संकटात पडलो असेल. पण तो छावा विचार करत होता वडिलांसोबत आपण या ठिकाणाहून कसं बाहेर पडायचं. आणि पडले बादशाच्या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्राच्या ठिकाणाहून शेर शिवाजी सोबत, सिंहासोबत हा छावा सुद्धा सही सलामत सुटला.